आणि मोठी बातमी पुण्यातून. पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे वाघोलीजवळ होर्डिंग कोसळलंय. वादळी वाऱ्यामुळे कोसळलेल्या होर्डिंगखाली 7 ते 8 दुचाकी अडकल्या आहेत. सलग दुसऱ्या दिवशी होणाऱ्या पावसामुळे सखल भागात मात्र पाणी साचलेलं आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस बरसतोय राज्यात ठिकठिकाणी. पुण्यामध्ये मात्र गेले 2 दिवस जोरदार पाऊस होतोय आणि आता तर थेट एवढं मोठं होर्डिंग सुद्धा पडल्याचं पाहायला मिळतंय. उपलब्ध माहितीनुसार 7 ते 8 दुचाक्या या होर्डिंगखाली सापडल्या. मात्र कोणती जीवितहानी झाल्याचं सध्या तरी वृत्त नाही. पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे आणि गेले अर्धा तास पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर सखल भागांमध्ये अशा पद्धतीने पाणी साचलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आता आपण पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर आहोत आणि या रस्त्यावर जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. आपण गाड्या बघतोय, अक्षरशः 1-2 फूट इतकं पाणी या रस्त्यावर साचलेलं आहे. अवघ्या अर्धा तास पाऊस झालेला आहे आणि त्यानंतर पुण्यातील अनेक ठिकाणी असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. एवढंच काय तर पुण्यातील विमानतळ जे नवीन टर्मिनल या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे तिथं देखील अशाच पद्धतीने पाणी साचलेलं आहे. एवढंच काय जे प्रवासी त्या ठिकाणी बाहेर येत आहेत त्यांना देखील या पाण्यामधूनच वाट काढावी लागते, अडचणींना सामोरं जावं लागते. ज्या पद्धतीने हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानुसार पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील 3 ते 4 दिवस असाच पाऊस राहणार आहे. ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. डोंगर माथ्यांवर देखील मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे जर आपण बघितलं तर पुण्यातील जे वातावरण आहे ते काहीसे बदललेलं आहे आणि अशा पद्धतीने अनेक ठिकाणी पावसानंतर पाणी साचलेलं चित्र पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अमोलसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.